पीव्हीएम ई लर्निंग यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास करत आहोत। या अंतर्गत मित्रांनो, आपण इतिहासाचं दुसरं प्रकरण इतिहास लेखन भारतीय परंपरा याविषयी जाणून घेत होतो। मित्रांनो, या अगोदर आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणातले 2 भाग आपल्या समोर मांडलेले आहेत। आज आपण तिसऱ्या भागात प्रकरणातील शेवटचा मुद्दा अभ्यासणार आहोत। चला तर मग मित्रांनो, इतिहास लेखन भारतीय परंपरेअंतर्गत आपण 2 प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास करत होतो। त्यात इतिहास लेखनाची वाटचाल आणि दुसरा होता भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाल्या। या भारतीय इतिहास लेखनातल्या विविध तात्विक प्रणाल्यांचा अभ्यास करत असताना आपण वसाहतवादी इतिहास, प्राच्यवादी इतिहास, राष्ट्रवादी इतिहास या 3 मुद्द्यांचा सखोल अभ्यास भाग क्रमांक 2 मध्ये केलेला होता। आज आपण तिसऱ्या भागामध्ये यातीलच चौथा आणि शेवटचा मुद्दा स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन अभ्यासणार आहोत। मित्रांनो, प्रकरणातील शेवटचा मुद्दा स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन। आता स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये इतिहास लेखन कशा पद्धतीने केले गेले याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ। मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये राजघराण्यांचा, राजा महाराजांचा, त्यांच्या पराक्रमांचा, युद्धांचा इतिहास लिहिला जात होता। परंतु एकीकडे राजघराण्यांचा इतिहास लिखाणावर भर होती, तर दुसरीकडे तत्कालीन समाजातील आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इत्यादी विषयांवर देखील इतिहास लेखनाला सुरुवात झालेली होती। परंतु मित्रांनो, स्वातंत्र्य प्राप्त झालं 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी एवढंच नाही तर सांस्कृतिक पैलू इत्यादींचा अभ्यास किंवा इत्यादींचा इतिहास अभ्यासण्याची सुद्धा आवश्यकता अनेक विचारवंतांना वाटू लागली किंवा भासू लागली। आणि म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये इतिहास लेखनातून जे काही समाज होतं, विज्ञान होतं, अर्थव्यवस्था होती, राजकीय प्रणाली होती, धार्मिक विचारसरणी आणि सांस्कृतिक पैलू होते, याही व्यतिरिक्त इतर विषयांमध्ये इतिहास लिहिला गेला पाहिजे अशा विचारसरणीचे अनेक वैचारिक प्रवाह अस्तित्वाला आले। त्यातील आपण 3 प्रवाहांचा अभ्यास आज करणार आहोत। पहिला जो प्रवाह आहे तो मित्रांनो, तो म्हणजेच मार्क्सवादी इतिहास। आता मार्क्सवादी इतिहास शब्द समजल्याबरोबर आपल्या लक्षात येतं मित्रांनो की कार्ल मार्क्स, प्रकरण क्रमांक 1 अंतर्गत आपण कार्ल मार्क्स यांचा अभ्यास केला होता। त्यात आपण आहेरे आणि नाहिरे या वर्गांचा सुद्धा अभ्यास केला होता। मग या आहेरे आणि नाहिरेवरून आपल्याला काही शब्द समजले होते। त्यात सत्ता, संपत्ती आणि उत्पादनाचे मालकी हक्क, असणे आणि नसणे यावर आहेरे आणि नाहिरे हे 2 वर्ग तयार होत असतात। म्हणून मित्रांनो, मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधनं, उत्पादनाची पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध या विषयांना किंवा या विचारांना मध्यवर्ती स्थान दिलं गेलं, महत्वाचं स्थान गेलं। एवढंच नाही, जे काही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मार्क्सवादी इतिहासकार होऊन गेले, त्या मार्क्सवादी इतिहासकारांनी प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर कोणता परिणाम होतो याचं विश्लेषण करणं देखील महत्वाचं ठरू शकतं। यावर देखील अनेक विचार किंवा अनेक विश्लेषक अशी मतं मांडली गेली। मित्रांनो, मार्क्सवादी इतिहासकारांचं हे प्रमुख सूत्रच होतं की प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर कोणता परिणाम होऊ शकतो। आणि म्हणूनच समाजात जे 2 वर्ग होते, एक शोषितांचा आणि दुसरा शोषकांचा। आपण आहेरे म्हणजे शोषक आणि नाहिरे म्हणजे शोषित या 2 वर्गांचा अभ्यास आपल्याला अगोदरच कळलेला आहे। आणि म्हणून मित्रांनो, मार्क्सवादी इतिहासकारांनी पुढे जाऊन फक्त उत्पादन, अर्थव्यवस्था आणि मालकी हक्क हे मुद्दे महत्वाचे न ठेवता जाती व्यवस्थेमध्ये जे बदल होत गेले त्या बदलांच्या अभ्यासाला देखील महत्व देण्यात आलं। आणि विशेष करून मित्रांनो, भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये किंवा मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब हा प्रभावी रीतीने किंवा महत्वपूर्ण पद्धतीने करण्याचा प्रयत्न जर असेल तर तो प्रयत्न इतिहासकारांमध्ये पहिलं नाव येतं
कॉम्रेड दामोदर धर्मानंद कोसंबी, त्यानंतर येतं कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, त्यानंतर येतं कॉम्रेड रामशरण शर्मा आणि चौथं नाव येतं कॉम्रेड शरद पाटील. मित्रांनो, दामोदर धर्मानंद कोसंबी असतील, श्रीपाद अमृत डांगे असतील किंवा रामशरण शर्मा असतील आणि शरद पाटील असतील, यांचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण मानलं जातं. या विचारवंतांनी जी मतं मांडली त्यात प्रमुख मत जर आपण अभ्यासायचं किंवा उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर आपण बघू शकतो मित्रांनो की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जे पक्षाचे संस्थापक होते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी 1949 ला इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी 1949 मध्ये श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिलेला इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी नावाचा ग्रंथ अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. कारण या ग्रंथांतर्गत त्यांनी समाज रचनेतल्या काही पायऱ्या किंवा समाजातले काही घटक हे स्पष्ट केलेले आपल्याला आढळतात आणि यावरून आपल्याला मार्क्सवादी इतिहास कळतो. पुढे जाऊन मित्रांनो यातील स्वातंत्र्योत्तर काळातील दुसरा वैचारिक प्रवाह येतो तो म्हणजे वंचितांचा इतिहास किंवा ज्याला आपण सब अल्टर्न इतिहास असं देखील म्हणतो. मित्रांनो, वंचित हा शब्द जरी समोर आला तरी आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळखंड लगेच लक्षात येतो. कारण त्या काळामध्ये आपल्या आशा अपेक्षा किंवा आपले मूलभूत अधिकार यापासून ज्या लोकांना वेगळे ठेवण्यात आलं तो वर्ग म्हणजे वंचित. त्यातूनच दलित, बहुजन असा शब्द उदयाला आला होता. आणि म्हणून मित्रांनो स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्यपूर्व परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर वंचितांचा समूह निर्माण झाला होता. आणि या वंचितांच्या समूहाला न्याय देण्यासाठी भारतात वंचितांचा इतिहास स्वातंत्र्य नंतर वंचितांचा इतिहास लिहिला गेला किंवा सब अल्टर्न इतिहास लिहिला गेला. विशेष करून या अंतर्गत जर सांगायचं झालं तर वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी विचारसरणीतूनच मिळाली होती. म्हणजे शोषित जो वर्ग होता त्यातूनच ही प्रणाली पुढे आली होती. म्हणून मार्क्सवादी इतिहासातूनच परंपरेतूनच वंचितांचा इतिहास लेखनाची प्रेरणा त्या ठिकाणी प्राप्त आली होती. कारण मित्रांनो इतिहास लेखनाची किंवा वंचितांचा इतिहास लेखनाची सुरुवात जर आपल्याला घ्यायची झाली तर समाजातील तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे. कारण कोणत्याही देशाचा विकास किंवा त्या भूप्रदेशाचा विकास हा तेथील राहणाऱ्या जनतेपासून होत असतो. आणि तळागाळात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे हा वंचितांचा इतिहास लेखनातला प्रमुख भाग होता. आणि म्हणून मित्रांनो ही जर कल्पना असेल की समाजातल्या किंवा समाजात राहणाऱ्या तळात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांचा इतिहास मांडला गेला पाहिजे हे मत जर असेल तर एका इटालियन लेखक ज्यांचं नाव होतं अंटोनिओ द ग्राम्ची यांनी सर्वप्रथम मांडलं. आणि वंचितांचा इतिहास लिहिताना लोकपरंपरा हे एक अत्यंत महत्वाचं साधन मानलं गेलं. कारण प्रत्येक लोकपरंपरेतून त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या सर्वसामान्य गरजा कळत होत्या. आणि म्हणून मित्रांनो वंचितांच्या इतिहासातली एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं कार्य जर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या भारतात केलं असेल तर ते केलं प्राध्यापक रणजित गुहा यांनी. म्हणजेच इटालियन लेखक अंटोनिओ द ग्राम्ची यांनी याला दुजोरा दिला की तळात राहणाऱ्या समाजातील सर्वसामान्य लोकांचा इतिहास मांडला गेला पाहिजे. आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्राध्यापक रणजित गुहा यांनी खऱ्या अर्थाने वंचितांचा, दलितांचा, बहुजनांचा इतिहास हा कसा असला पाहिजे याविषयी मत मांडायला सुरुवात केली. पण मित्रांनो अंटोनिओ द ग्राम्ची असतील किंवा प्राध्यापक रणजित गुहा असतील यांच्या पूर्वीही भारतामध्ये या दलितांचा बहुजनांचा इतिहास मांडण्यासाठी अनेक महान विचारवंत होऊन गेले होते. त्यात अग्रणी नाव घ्यायचं झालं तर घेऊ शकतो क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. कारण महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून अगोदरच आपल्याला वंचितांचा इतिहास समोर येताना दिसतो. उदाहरण घ्यायचं झालं तर महात्मा फुले, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी लिहिलेला गुलामगिरी हा ग्रंथ. कारण गुलामगिरीमध्ये शूद्रांचा इतिहास किंवा धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांचं होणारं शोषण याविषयी मत यात मांडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मित्रांनो असं म्हटलं जातं की प्रत्येकाच्या खिशाला पेन हीच तर आहे महात्मा फुलेंची देण. आणि महात्मा फुलेंचं ते कार्य वंचितांसाठी महत्वपूर्ण मानलं गेलं. त्याही पुढे जाऊन मित्रांनो भारताची संस्कृती
किंवा भारतात घडून येणाऱ्या राजकीय घडामोडी, भारतातील सांस्कृतिकता आणि भारतातील राजकारण किंवा राजकीय घडामोडी या दलितांचा वर्गाचा मोठा वाटा आहे. भारतातील सांस्कृतिक वाढीमध्ये आणि राजकीय घडामोडींमध्ये दलितांचं सहकार्य हे खूप मोठं आहे. मात्र वसाहतवादी आणि राष्ट्रवादी, ज्या अगोदर आपण मुद्दे अभ्यासले, वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहासात या दलितांकडे दुर्लक्ष केले गेले आणि म्हणूनच हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून किंवा इतिहास लेखनामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेलं, या मुद्द्यांना महत्व देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ही गोष्ट केंद्रस्थानी धरली आणि लेखनाला सुरुवात केली. त्यांनी लिहिलेल्या विपुल अशा लेखन साहित्यातील काही महत्वपूर्ण उदाहरण घ्यायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारा रचित हु वेअर दी शूद्रांस, शूद्र कोण होते किंवा कोण आहे, आणि एवढंच नाही, द अनटचेबल, स्पृश्य आणि अस्पृश्यातून येणारी संकल्पना, या 2 ग्रंथांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांचा इतिहास सखोल पद्धतीने मांडला आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मित्रांनो, आपण या स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनातील तिसरा वैचारिक प्रभाव घेऊ शकतो, तो म्हणजेच स्त्रीवादी इतिहास लेखन. मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मनुवादी विचारसरणीचा प्रभाव असल्यामुळे स्त्रियांना चूल आणि मूल एवढीच संकल्पना माहिती होती. परंतु मित्रांनो, जेव्हा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवात झाली, तोही काळ तसाच मांडला गेला. कारण सुरुवातीच्या काळामध्ये पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे जे काही इतिहासकार किंवा अभ्यासक झाले ते सर्व पुरुष होते आणि या पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे स्त्रियांची कामगिरी, स्त्रियांचं विश्व किंवा स्त्रियांविषयी असलेले जे काही दुर्लक्षित असलेले प्रश्न होते त्यांच्याकडे लक्ष देण्यात किंवा त्यावर प्रकाश टाकण्यात एवढं महत्व दिलं गेलं नाही. पण मित्रांनो, स्त्रीवादी इतिहास लेखनाकडे प्रकाश टाकला पाहिजे किंवा स्त्रीवादी इतिहास लेखन केलं गेलं पाहिजे, हे आपण प्रकरण 1 मध्ये अभ्यासलं, ज्यामध्ये आपण सीमा द बोहा या फ्रेंच विदुषीबद्दल अभ्यास करून घेतला. आणि म्हणून स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतामध्ये स्त्रियांचे जे काही स्थान होतं किंवा त्यांची जी काही कामगिरी होती, जी तुलनेनं दुर्लक्षित केली जात होती, अशा स्त्रियांच्या कामगिरीकडे किंवा स्त्रियांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे किंवा त्यावर प्रकाश टाकला पाहिजे, यावर महत्व दिलं गेलं. आणि म्हणून स्त्रियांनी निर्मिलेलं साहित्य असेल हे सर्वांसमोर आणणं, स्त्रियांसमोर असलेली जी आव्हानं आहेत ती सर्वसामान्य जनतेसमोर आणणं हेही गरजेचं होतं. आणि म्हणून स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचं संशोधन करणं आणि संकलन करणं ही त्या काळात आवश्यक होतं. आणि म्हणून इतिहासातील स्त्रियांचं स्थान किंवा त्याविषयी विचार करण्याचा नवा प्रवाह पुढे येत गेला. म्हणून मित्रांनो, मग महिलांसंदर्भात किंवा स्त्रियांसंदर्भात रोजगार असेल, नोकरी असेल किंवा त्या स्त्रियांसंदर्भात कार्य करणाऱ्या संस्था असतील किंवा जे काही ट्रेड युनियन्स होते, या सर्वांच्या संदर्भात विचार करायला सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थाने ती सुरुवात महाराष्ट्रातच झाली. कारण 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये जर पहिलं नाव घ्यायचं झालं तर आपण ते घेऊ शकतो बुलढाणा जिल्ह्यात 1850 मध्ये जन्मलेल्या ताराबाई बापूजी शिंदे यांचं. कारण ताराबाई बापूजी शिंदे यांचा जन्म 1850 मध्ये तर त्यांचा मृत्यू 1910 मध्ये झाला होता. बुलढाणा जिल्ह्यातील मराठमोळ्या सदन कुटुंबात जन्माला आलेल्या ताराबाई शिंदे यांनी एक महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला, तो म्हणजे स्त्री पुरुष तुलना. या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये पुरुष प्रधान संस्कृती, जाती व्यवस्था यांना विरोध करणारं लेखन लिहिलं गेलं. 1882 मध्ये हा स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. या ग्रंथामध्ये, या पुस्तकामध्ये भारतातलं पहिलं स्त्रीवादी लेखन अशा नावारूपाला हे जन्माला आलं. विशेष करून मित्रांनो, ताराबाई शिंदे यांनी लिहिलेल्या ग्रंथानंतर 1888 मध्ये द हायकास्ट हिंदू वुमन हा पंडिता रमाबाई यांचा ग्रंथ प्रसिद्ध मानला जातो. पंडिता रमाबाई सरस्वती यांनी मांडलेलं संस्कृत भाषेतून किंवा संस्कृत साहित्यातून स्त्रियांचं स्थान हे अत्यंत महत्वाचं मानलं गेलं. म्हणून द हायकास्ट हिंदू वुमन या ग्रंथातून सुद्धा स्त्रियांचे प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर येऊ लागले. काळांतराने काळ बदलला मित्रांनो. स्वातंत्र्योत्तर काळात झालेलं स्त्रियांविषयी लेखन म्हणजेच घरी आणि कामाच्या ठिकाणी, मी अगोदर सांगितलं, महिला संदर्भात जे जे प्रश्न असतील, नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन किंवा त्यांच्या संदर्भात कार्य करणाऱ्या संस्था, या संदर्भात स्त्रियांचं घरकाम किंवा स्त्रियांचे कामं आणि कामाची ठिकाणं, त्यांना त्या ठिकाणी दिली जाणारी वागणूक, या संदर्भात सर्वसमावेश राजकीय अधिकार, राजकीय हक्क या विषयावर केंद्रित झालेले आपल्याला दिसून येतात. त्यात पुढे जाऊन एक अधून उदाहरण घ्यायचं झालं तर लेखिका मीरा कोसंबी यांच्या संदर्भात. कारण मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स, फेमिनिस्ट एसेस इन सोशल हिस्ट्री
या अशा संदर्भातला ग्रंथ लिहिला आणि या थ्रेशोल्ड्स किंवा क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स या ग्रंथातून प्रसिद्ध असं साहित्य पुढे आलं. या पुस्तकाच्या माध्यमातून जर म्हटलं तर पंडिता रमाबाई असतील किंवा भारतातल्या पहिल्या महिला कार्यरत डॉक्टर, भारतातल्या पहिला महिला कार्यरत डॉक्टर ज्यांचं नाव होतं रखमाबाई जनार्दन सावे उर्फ राऊत, या रखमाबाई जनार्दन सावे यांच्या संदर्भात सर्व माहिती देण्यात आली. विशेष करून मित्रांनो, महाराष्ट्रातल्या ज्या काही दलित स्त्रिया होत्या, या दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग असतील, जात असतील इत्यादी संदर्भात जे जे काही लेखन केलं गेलं त्या लेखनाला सुद्धा शब्दबद्ध करण्याचं काम अनेक महिला लेखिकांनी केलं. त्यात पहिलं नाव घ्यायचं झालं तर ते म्हणजे शर्मिला रेगे यांचं. कारण शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट अँड रायटिंग जेंडर रीडिंग दलित वुमन टेस्टिमोनीज हा ग्रंथ लिहिला. लक्षात येत आहे, शर्मिला रेगे यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमन टेस्टिमोनीज हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये दलित स्त्रियांचं उदाहरण दिलेलं आहे. स्त्रियांच्या ज्या समस्या होत्या त्या निबंध स्वरूपात मांडण्याचं कार्य त्यांनी केलं. मित्रांनो, विशिष्ट विचार प्रणाली अंतर्गत फक्त पुरुष प्रधान संस्कृती किंवा पुरुष प्रधान इतिहास लिहिणारे इतिहासकार अभ्यासक होऊन गेले. त्यामध्ये यदुनाथ सरकार असतील, जे महत्वाचं मानलं होतं की यदुनाथ सरकार असतील जे बंगाली लेखक म्हणून ओळखले जातात. एवढं नाही, सुरेंद्रनाथ सेन असतील, रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई असतील, त्र्यंबक शंकर शेजवलकर असतील, या विचारवंतांचं सुद्धा महत्वपूर्ण योगदान मानलं जातं. एक उदाहरण म्हटलेलं मित्रांनो, माहिती आहे का तुम्हाला, या अंतर्गत गोविंद सखाराम सरदेसाई ज्यांना आपण रियासतकार असं म्हटलं जातो, या मराठी रियासतकारांनी प्रकाशित केलेली जे काही इतिहास लेखन होतं, या इतिहास लेखनातली ब्रिटिश इतिहासकार आणि मराठी इतिहासकार यांच्यातली तुलना आपल्याला कळतं. विशेष करून मित्रांनो, मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांमध्ये प्रसिद्ध करण्याचं काम गोविंद सखाराम सरदेसाई यांनी केलं. विशेष करून आजच्या काळामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये यशवंत दिनकर फडके असतील, म्हणजे यदी फडके असतील किंवा रामचंद्र गुहा असतील, या संशोधकांनी सुद्धा आधुनिक इतिहास लेखनामध्ये महत्वाची कामगिरी बजावलेली आपल्याला दिसून येत असते. म्हणून मित्रांनो, भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या ज्या काही सामाजिक आणि राजकीय व्यवस्था होत्या, या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थांचा, चळवळींचा जो प्रभाव होता, त्याच्या बरोबरीनंच भारतीय इतिहास लेखनात सुद्धा म्हणजे पाश्चात्य आणि भारतीय विचारवंतांचा इतिहास सुद्धा महत्वपूर्ण मानला जातो. म्हणून भारतीय इतिहास लेखनाची परंपरा ही स्वतंत्र आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आधुनिक काळामध्ये दिसून आली. आणि म्हणूनच या अंतर्गत आपण जवळपास पूर्ण प्रकरणातल्या 3 भागांमध्ये 48 व्यक्ती आणि 8 सनावल्यांचा अभ्यास करून 2 मुद्द्यांना समग्र स्वरूपात समजून घेतलेला आहे. या खालील स्वाध्याय आपल्याला गृहपाठात, वर्गपाठात, व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने दिलाच जाईल. जर आपल्याला अभ्यास आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.